धन्यवाद। नक्कीच महादेव मला सांगतोय तो छोटा उस्मान पटेल मुरुडचा उस्मान पटेलच आहे तो, जशी त्याची बॉडी लाईन आहे। काय सर पाहिजे? चार धावाने आपलं खातं खोलले अब्रारने अल्तमतच्या गोलंदाजीवर। पुन्हा एकदा दुसरा चेंडू। हो, अतिशय चांगली गोलंदाजी, वाईट मिळणार नाही इथे, कारण जर शफल करते फलंदाज ऑस्टमच्या बाहेर तर हे जे पंच आहे तिथे राजू धावकर सर, तुमच्या बॅट पासून एक बॅट लांब जेव्हा चेंडू बाहेर असेल तरच वाईट मिळणार आहे तुम्हाला ऑफ साइडला। पुन्हा एकदा अल्तमश, चांगला फटका अब्रारच्या बॅटमधून, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जायला चेंडू, पुन्हा एकदा वन बाउन्स, 4 धावा, चौकार। तीन चेंडू 8 धावा करतोय हा अब्रार। अप्रतिम फलंदाजी, पॉवर प्लेला साजेशी अशी फलंदाजी। महादेवने सांगितलं की ती छोटा उस्मान पटेल नुसतीच चेहरा असून जमत नाही तर फलंदाजी त्या दर्जाची आहे त्याची, बघायला मिळेल। 2 कव्हरचे अप्रतिम फटके आपण बघितले त्याच्या बॅट मधून, जबरदस्त फटकेबाजी अल्तमशच्या गोलंदाजीवर। 3 चेंडू मध्ये 8 धावा कुठल्या होत्या? पुन्हा एकदा अल्तमश अब्रार साठी फुलटा चेंडू, पॉवर प्ले शॉट आहे। मोहसिन आहे क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन बाउंड्रीला चेंडू पकडतोय, एकच धार समाधान लागते अब्रारला। चंद्रकांत भणकुजी यांचं आगमन झाले, त्यांनी सुद्धा अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय। 4 चेंडू मध्ये 9 धावा, पंचांकडून गाज घेतोय तो मुरुड या संघ ज्याच्या नावाने ओळखला जातो तो सलमान शाहबादर। अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, तसेच पुन्हा एकदा अल्तमश, चांगला फटका सलमानच्या बॅटमधून, चेंडू सीमा पार, आर पार, रामदेव बाबा पतंजली षटकार। लाईनमॅनने खेळाडूकडे चेंडू फेकायचा आहे। षटकार आणि कातक कोल्ल, मी ज्याची प्रशंसा केली होती मुरुड संघाची, सलमान शाहबादर अप्रतिम फलंदाज, सातत्याने क्रिकेटसाठी समर्पित केले आपलं पूर्ण क्रिकेट समर्पणाचा भाव त्याच्यामध्ये। अप्रतिम क्रिकेट, कित्येक सामने मी त्याच्या विरोधात आणि त्याच्या सोबत खेळलोय। एक चांगला नावाजलेला खाडीच्या पलीकडचा हा खेळाडू। 15 धावा, शेवटचा चेंडू अल्तमशचा, उंचान मारला फटका, झेल होऊ शकतो, क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, आउटफील्ड खराब, नाहीतर कुठल्याही मैदानात चौकार भेटला असता सलमानला, पण 2 धाव समाधान मारावं लागते। बॅड लक, सलमानचं षटक संपतोय, पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त होते, संघाची धावसंख्या पोहोचते ती 17, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे। कर्णधार परागने सांगितले होते की आम्ही 80 धावा करण्याचा सातत्याने प्रयत्न करू, कारण आमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे, मुन्नू आहे आमच्याकडे सलमान आहे, असं परागचं मत होतं। पण मोहसिननी सांगितलं की आम्ही आमच्या गोलंदाजीवर माझा भरोसा आहे, मी 60 धावांना रोखेन, जे आमच्या पल्ल्यात पडतील, आम्ही 5 षटकात त्या 60 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू। आणि ज्या वेळेस आराठी संघाने क्वार्टर फायनलच्या पुढे प्रवेश केलाय, क्वार्टर फायनल पर्यंत जर प्रवेश केलाय तर नक्कीच हा संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचतो। आतापर्यंत या मैदानात मी बघितले
बॅटिंग पॉवर प्ले घेता का पंचांचा इशारा येतोय आपल्या दिशेने. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय म्हणजे बॅटिंग पॉवर प्ले म्हणजे 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर राहतील. नवीन गोलंदाज येतोय दानिश. दानिश पंचांच्या उजव्या बाजून अब्रारला गोलंदाजी करेल. क्रिकेटमध्ये त्याला राईट आर्म राऊंड द विकेट म्हणतात. 3-4 पावलांचा रनअप आहे. फुलटॉस चेंडू फायदा उचललाय. सीमा पार होते. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून अब्रारच्या बॅटमधून खणखणीत षटकार. नोचा कौल दिला पंचांनी. वेस्ट हाऊसच्या वरती नोचा कौल पंचांकडून येतोय. त्यामुळे यानंतरचा चेंडू राहणारा फ्री हिट. फ्री हिट म्हणजे फलंदाजाला मोठी संधी. मोकळेपणाने मुक्त हस्ताने तो आपली फलंदाजी करू शकतो. कारण त्याच्यात मोठा जो झटका असतो बाद होण्याची जी हानी असते ती टळलेली असते. म्हणून या चेंडूवर तो बाद घोषित होणार नाही. त्यामुळे तो मुक्त हस्ताने कशी पाहिजे तशी फलंदाजी करू शकतो. मोठ्या फटक्याचा प्रयत्न अब्रारचा नक्की राहील. गोलंदाज दानिशचा आता चेंडू रोखण्याचा प्रयत्न राहील. फलंदाजाला किती पंच इशारा करतात. फ्री हिट दानिश अब्रारसाठी. चांगला फटका अब्रारच्या बॅट मधून. लगातार दुसरा षटकार. संघाची धावसंख्या या षटकाराने 30 धावा होतात. पहिल्या 17 धावा गेल्या होत्या. आता एकच चेंडू झालाय आणि 30 धावा. दानिश अब्रारला नजर सगळ्यांची सलमानवर होती आराठी संघाच्या. पण अब्रारनी अतिशय अप्रतिम फटकेबाजी केली. दानिश फुलटॉस चेंडू झेल होऊ शकतो. कव्हर मध्ये बाद होतोय. अब्रार पहिला गडी बाद होतोय. पहिला झटका मिळतोय मुरुड संघाला. पहिला झटका मिळाला मुरुड संघाला अब्रारच्या रूपाने. पहिला अडसर दूर झालाय आराठी संघाचा. पण अब्रार बाद झाला म्हणून खुश नाही मुरुड. कारण फलंदाजीला येतोय तो पराग. कर्णधार परागाने सांगितलं होतं की 80 धावा आम्ही जमवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तिकडे घोडदौड त्यांची चालू आहे. अतिशय चांगली सुरुवात सुद्धा त्यांनी केलेली आहे. 30 धावा झाल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सलमान आता स्ट्राईकला आहे दानिशच्या गोलंदाजीवर. राऊंड द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने. शाडाप्लेचा चेंडू पॉवर प्लेचा चांगला शॉट. नासरच्या डोक्याच्या वरून जातोय. चेंडू सीमा रेषा पार. जिओ कनेक्टिंग 4G चौकार. लक्षण पाटील चेंडू घ्यायचा. भूपेश निगुडकर कुठे गेले? चौतीस. दानिश सलमान साठी. फुलटॉस चेंडू आणि चुकणार नाही सलमान. हा षटकार सलमानच्या बॅट मधून.
आपल्याला सूचना आहे की क्षेत्ररक्षकाकडे चेंडू द्यायचा आहे. चाळीस धाव होत आहेत. 4 चेंडू टाकले दानिशने. पहिल्या षटकात फक्त 17 धाव होत्या. 23 धावा दानिशने आतापर्यंत दिल्यात. खराब गोलंदाजी. चांगला फटका सलमानच्या बॅट मधून. पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. पाच चेंडू मध्ये 24 धावांवर खेळतोय सलमान. 3 षटकार ठोकले सलमाननी. 1 चौकार ठोकले दानिश. झेल होऊ शकतो. जबरदस्त झेल. बाद होतोय सलमान. दुसरा झटका मिळतोय मुरुड संघाला. संघाची एकूण धावसंख्या होती सिद्धेश 46 धावा. षटक संपले. 2 षटकांचा खेळ संपलाय. चेंडू पंचांकडे द्यायचा आहे. खेळाडूंनी चेंडू पंचांकडे द्यायचा आहे. एकोणतीस धावसंख्येवर बाद होते सलमान. थोडीशी घाई सलमाननी केली कारण या 29 धावा दिल्या गोलंदाजांनी. धावा मॅटर करणार नाही. इथे 2 मोठे फलंदाज बाद करण्यात यश आलं होतं या गोलंदाजाला. 29 धावा त्यांनी खर्ची घातल्या पण 2 मुख्य फलंदाज बाद केले. आता येतोय सलमान शाहबदरच्या जागेवर सलमान सरदार. दुसरा सलमान येते. मुरुड या संघाकडून स्ट्राइक जाते की कर्णधार परागकडे. गोलंदाजीला येतोय आराठी संघाकडून नवाज. नवाजची वापसी झाली आपल्या संघामध्ये. काल दिसला नाही नवाज. ज्यावेळेस अंतिम सामना इथे खेळतोय नवाज. गेल्या 2017 मध्ये झालेल्या मोठी टुर्नामेंट मध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. पूर्ण टुर्नामेंट मध्ये याच नवाजनी. उंच पुरा गोलंदाज. हाय रॅम ऍक्शन गोलंदाजीची नवाजची. ओके परागला चांगला फटका. परागनी सुरुवात केली आपल्या खातकोल षटकाराने. चांगला फटका परागच्या बॅट मधून. दणदणीत लगातार दुसरा षटका. धन्यवाद डीजे. 58 धावा. मोसींनी सांगितलं होतं की 5 षटकात मी 60 धावसंख्येवर रोखू. पण तिसऱ्या षटकात तब्बल 58 धावा झाल्यात मुरुडचा. मोसींनी गोलंदाजापर्यंत गेली. आणि कर्णधाराची भूमिका असते की आपल्या
कठीण काळामध्ये आपल्या सहसंघकार्याला आपण हौसला द्यायचा असतो, त्याला आत्मविश्वास प्रदान करायचा असतो, त्याच्यावर भरोसा दाखवायचा असतो. उंचाळ मारला, झेल होऊ शकतो. चेंडूच्या खाली स्वतः कर्णधार मोहसिन आहे. झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण मोहसिनचं, खराब क्षेत्ररक्षण. एक संधी आली होती मोहसिनकडे, हा झेल टिपण्याची गोलंदाजांनी वापसी केली होती. परागला की जीवनदान मिळालं, आणि ज्यावेळेस क्रिकेटमध्ये म्हटलं तर जीवनदान जर मिळालं तर ती संजीवनी घेऊन तो फलंदाज चांगलीच फलंदाजी करतो. नेहमी आपण बघितलंय. सलमान सनप सरदार षटकार. षटकार आणि धाव संख्या होते 62 धावा. 65 धावा 65. नवाजला एक गोलंदाजी माहिती आहे या मैदानावरची, पण नवाज कडून तशी गोलंदाजी बघायला मिळत नाही, कारण तो चांगला अनुभव आराठी संघाकडे आहे या मैदानाचा. मी तर सांगेन दुसरं होम ग्राउंड आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांचंही मैदान जवळजवळ असंच मैदान आहे जिथं ते नेहमी प्रॅक्टिस करतात, आणि इथं त्यांनी फायनल पर्यंत गेलेले हा संघ आहे. खराब गोलंदाजी, पण शॉटही खराब खेळलाय सलमाननी. मोहसिन चेंडू पकडतोय, एकच धाव मिळेल. फलंदाज थोडेसे रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडासा फॉलो थ्रू मध्ये पडलाय सलमान. 66 धावा होतात. शेवटचा चेंडू आहे. 3 षटकात 66 धावा झाल्या. मोहसिन पुन्हा एकदा नवाजला काय त्यांनी सांगताना सातत्याने आपल्या गोलंदाजाला मार्गदर्शन करतोय मोहसिन. पराग एक जीवनदान घेऊन संजीवनी घेऊन फलंदाजीसाठी सज्ज. हा स्लोवर वन चांगला चेंडू चकवलं परागला. षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ होतोय. पहिली इनिंग चालू आहे आपल्या समोर. पूर्व उपांत्य फेरी मुरुड वर्सेस आराठी. 3 षटकानंतर धावसंख्या आहे 66 धावा. 2 महत्वाचे फलंदाज बाद होणारा फलंदाज अब्रार आणि सलमान शाहबादर. फलंदाज आहे ऑन स्ट्राईक आता सलमान सरदार. नॉन स्ट्राईकला तो पराग. टीम मीटिंग्स नको आहे आपल्याला, कारण शेवटचा अंतिम दिवस आहे आणि आपल्याला सगळे सामने फायनल 4 वाजताचा आपण टाइम दिलेला आहे. 4 वाजता आपल्याला फायनल स्टार्ट व्हायला पाहिजे. हा 10:30चा सामना होता, त्यामुळे फास्ट खेळायचं माझी विनंती राहील आयोजकांच्या वतीने. आणि इथून येणाऱ्या पुढील कर्णधारांना सुद्धा मधल्या इनिंग मध्येच आपण इथं टॉस साठी यायचंय. आपला निर्णय इथे सांगायचा आहे, आणि दुसरे एक संघातील खेळाडू बाहेर होतानाच आपण आत शिरायचं ही विनंती असेल माझी. आणि मैदानात टीम मिनिट्स आम्ही अलाउड करणार नाही आहोत. पहिलं षटक कोण टाकेल, 2 षटक कोण टाकेल, दुसरं तिसरं चौथं कोण टाकेल, मैदानाच्या बाहेरच कर्णधारांनी ठरवलं पाहिजे आपल्या मॅनेजमेंटच्या सोबत सल्ला मसलत करून. मैदानात फक्त त्याचा फेरबदल होत असेल तर फक्त कर्णधाराला ती मुभा राहील आपल्या गोलंदाजाकडे बोलण्याची, उपकर्णधाराला ती मुभा राहील. सर्व खेळाडूंनी जमणे ही विनंती राहील. फुलटॉस चेंडू नोचा कौल येतोय पंचांकडून. खराब क्षेत्ररक्षण, आउटफील्ड खराब आहे तिथे. षटकार. नो आणि षटकार 7 धावा. खराब गोलंदाजी. मोहसिन नाराज आपल्या गोलंदाजावर. अल्तमश त्यांनी पहिलं पॉवर प्लेचं षटक 17 धावांचं दिलं होतं. या मैदानात कालच सांगितलं योगेश पेंडकरनी, जर 15 धावा म्हणजे या मैदानावर मिडल ओव्हर समजली जाईल, कारण इथे धावा सरासरी 20 म्हणजे सहज होतात. इथे 25 सरासरी असली तरी टार्गेट सेफ नाहीये इथे.
चांगला फटका सलमानची बॅटची कड घेतले फाईन लेगच्या दिशेने जाईल चेंडू सीमा पार 4 धावा चौकार लाईनमॅन सांगतात आपले पंचांचा इशारा येते धन्यवाद या 4 धावांनी धावसंख्या पोहोचते 77 एकच चेंडू टाकलाय आणि 11 धावा दिल्या त्या अल्तमशनी पुन्हा एकदा अल्तमेश पंचांच्या डाव्या बाजूने सलमान साठी उंचान मारला फटका झेल होऊ शकतो क्षेत्ररक्षक वाईद आहे चेंडूच्या खाली हो रिले झेल टिपलाय वाईद आणि मोसेंनी उठावर जोरात फटका मिळाला कारण चेंडू तेवढाच उंच उडाला सलमानच्या पारीचा अंत होते बाळूजी दिकर यांना मी विनंती करेन माननीय श्रीमान बाळूजी दिकर आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे नवीन फलंदाज येथे आता फलंदाज आला नवीन तो अल्तमश तसेच आमचे जनार्दन पुणेसर यांचं सुद्धा आगमन होत आहे त्यांनी सुद्धा अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे चांगला फटका परागच्या बॅट मधून सीमा पार आर पार रामदेव बाबा पतंजली षटकार परागच्या बॅट मधून झेल होऊ शकतो मोहसिन खराब क्षेत्ररक्षण तिथे षटकार संघाच्या अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे अल्तमश शाडाबलेंचा चेंडू एक धाव मिळते आता लढत होणार आहे ती गोलंदाज अल्तमश आणि फलंदाज सुद्धा अल्तमश मुरुड संघाचा छोटा खेळाडू दिसतोय आपल्याला 90 धावा होत आहेत मुरुडच्या या एकेरी धावानी परागच्या अल्तमश पहिल्यांदा सामना करणार आहे तो गोलंदाज आराठीच्या अल्तमशचाच शाडाबलेंचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश येते अल्तमशला षटक संपते 90 धाव होत आहेत मनोहर पाटील कुठे असाल तर कृपया समालोचन कक्षामध्ये यायचंय मनोहर पाटील कैलासवासी नाग्या अंबाजी यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू प्रशांत पांडुरंग अंबाजी आणि जयेश जगन्नाथ अंबाजी यांच्याकडून या प्रथम क्रमांकाचा दशक रोख रक्कम 10,000 रुपये तसेच
कैलासवासी जनाबाई गणेश कावळे यांच्या स्मरणार्थ श्री गणेश पद्मा कावळे यांच्याकडून द्वितीय चषक रोख रक्कम 7,000 रुपये त्यांनी प्रदान केली आणि प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर नंदामाई ओढीच्या नावाने नाखवा गोविंद भांजी कावळे कैलासवासी त्यांची मातोश्री मांबाई भांजी कावळे यांच्या स्मरणार्थ त्यांनी 10,000 रुपये रोख रक्कम दिली। यष्टीचीचा जोरदार अपील, पंचन वाईट मिळणार नाहीये कारण शफल करतोय पराग ऑफ द ऑफस्टमच्या बाहेर आणि ज्यावेळेस तुम्ही फलंदाज ऑफ द ऑफस्टमच्या बाहेर शफल करताय त्यावेळेस बॅटच्या वरून खालून जरी चेंडू गेला तरी पंच वाईट देणार नाहीत। तब्बल बॅटच्या अंतरापासून लांब चेंडू पाहिजे तुमच्याकडून तरच वाईट तुम्हाला मिळणार आहे। तो मग विकेटच्या बाहेर पडू द्या किंवा विकेटच्या आत पडू द्या ह्याचा काहीच हिशेब राहणार नाही। तुमच्या बॅट पासून ज्यावेळेस एक बॅट तुमच्या हातातून ज्यावेळेस बाहेर चेंडू राहील त्याच वेळेस तुम्हाला वाईट मिळणार आहे। चांगला फटका पराग ब्रँडेडचा। धन्यवाद। या षटकाराने धावसंख्या पोहोचते 96 धावा। पाच षटकार परागने टोकले त्या सामन्यामध्ये कर्णधार पराग 32 धावसंख्येवर खेळते। नासर राऊंड द विकेट। पुन्हा एकदा तोच चाकू टप्प्याचा चेंडू तोच चाट रिप्ले दाखवते पराग षटकार। महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, सुंदर ही नगरी। रायगड जिल्हा महान खेळाडूची क्रिकेटची पंढरी, रायगड जिल्हा महान खेळाडूची क्रिकेटची पंढरी। नासर परागसाठी ब्लॉक खालचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळलाय परागने। मोसीन आहे, एक धाव समाधानाला लागेल परागला। चांगला थ्रो पण खराब यष्टी रक्षण। अकरा चेंडू मध्ये 40। निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश येते। नासरला परागला चांगली गोलंदाजी करतोय नासर। नासर परागसाठी पुन्हा एकदा ब्लॉक खालचा चेंडू खोलवर टाकला चेंडू। षटक संपतोय, 5 षटकांचा मैदानी खेळ संपतोय। धावसंख्या किती होते सिद्धेश? 105 धावा। पुन्हा एकदा एक शतक या मैदानात आपल्याला बघायला मिळते। खेळाडूंना विनंती राहील आरटी संघाच्या उजव्या बाजूला पावलेन मध्ये तिथे थांबायचं, पाणी मिळेल आपल्याला। जे संघ आहेत त्यांनी उजव्या बाजूला जे पावलेन आहे तिथे आणि आयोजकांनी तिकडे लक्ष द्यायचं आहे की तिथे आपणच बसायचं नाही, खेळाडूंना तिथे जागा करून द्यायची। नाही, खेळाडूंनी त्या बाजूला बसायचं, उजव्या बाजूला जे पावलेन आहे तिकडूनच आपण फलंदाजीला जायचं आहे। म्हणून आरटी संघाला विनंती राहील आपण की तिकडच्या मैदानामध्ये बसायचं आहे।
कृपया खेळाडूंना तिथे जागा द्या. एकशे 6 धावांचं लक्ष आहे. आपण जाऊया हिंदी समालोचक आमचे लक्ष्मण खेळुजी यांच्याकडे. यानंतर तर समालोचन करतील. 106 धावा पाहिजेत विजयासाठी लक्ष्मण. आपण शतक बघतोय इथे प्रत्येक वेळेस. हॅलो. आरटीचा 12वा खेळाडू कृपया माईक क्वेश्चन याची कृपा करावी. फुल टी शर्ट स्लीव घातले सलमाननी, ती उंच करायला लावतात पंच. हेलो. धन्यवाद हरीश. इस बीच पहली गेंद करने के लिए तैयार. और बढ़िया गेंद अंदर की तरफ आई. क्लीन बॉल होते हुए यहाँ पर समझ नहीं पाए और पहला झटका लगता हुआ यहाँ पर. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. मोहसिन जिनका जिक्र कर रहा था, एक बड़ा बल्लेबाज, उनके पारी का अंत होता. पहली गेंद पर सलमान ने लेग ब्रेक करके अंदर की तरफ आई, शायद गुगली डाली थी वो गेंद. नए बल्लेबाज शहजाद उनकी जगह लेने के लिए लेग स्पिन खेल रहे थे हरीश, लेकिन वो गुगली को पढ़ नहीं पाए. अंदर की तरफ चली आए और सीधे क्लीन बोल्ड जो सलमान को मिलती हुई पहली सफलता. 106 रनों के टारगेट का पीछा करते हुए नई बल्लेबाज शहजाद 0 रन पर पहले विकेट का पतन होता हुआ. पावर प्ले का और जो कि बॉलिंग पावर प्ले, उसमें 2 खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर, जो एक डीप मिड विकेट के क्षेत्र में है और एक मिड विकेट के क्षेत्र में है. नासर ने अभी तक अपना खाता नहीं खोला है. शहजाद आए हुए उन्होंने भी अभी तक खाता नहीं खोला है. अपनी बॉलिंग पर तैयार. गोविंद गुना जी, हरीश जी, करण जी बिड़ गया. सलमान
33 नंबर की जर्सी पहनकर मैदान में और 46 की जर्सी पहनकर शहजाद नासर जो कि नॉन स्ट्राइक पर है। पहला और प्रगति पर है। टॉस जीत के पहले फील्डिंग का फैसला किया था और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया था मुरुड को। इस बीच पटकी हुई गेंद मिड स्टंप पर गेंद थी, सीधी विकेट के कवर के 10 स्थानों में जाती हुई डॉट बॉल निकालने में कामयाब। बढ़िया गेंदबाजी में वेरिएशन लाते हुए, बढ़िया नियंत्रता के साथ गेंदबाजी करते हुए अनुभवी गेंदबाज जो कि टॉस जीत के पहले फील्डिंग का फैसला किया था और मुरुड ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए 106 रनों का टारगेट खड़ा कर दिया है आरआरटी के सामने। और आरआरटी का पहले विकेट का पतन होता है पहले ही ओवर में। इस बीच सलमान रिवर्स मारने की कोशिश, पहले स्लिप में जाती हुई गेंद, बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, लेकिन 1 रन का इजाफा अंपायर के द्वारा 1 रन के साथ खाता खोलते हुए आरआरटी की टीम पहला ओवर प्रगति पर 3 गेंदें हो चुकी है। 22 के तौर पर आते हुए रन खाता खोल दिया अपनी टीम का पहले ओवर प्रगति पर, जो कि 3 गेंदों में 1 रन खर्च कर दिया, वो भी लेग बाइज के स्वरूप में। इस बीच नासर के लिए अब ब्लॉकर में गेंद ऑन साइड के क्षेत्र में फील्डर वहां पर मौजूद रहना की संभावना, बढ़िया फील्डिंग का मुजाहरा और बढ़िया तालमेल दोनों खिलाड़ियों के बीच में, आंखों आंखों में इशारा कर दिया और नासर को अपने कदम वापस खींचने पड़े। कोई भी यहाँ पर हड़बड़ाहट नहीं करना चाह रहे, सूझबूझ कर बल्लेबाजी कर रहे शहजाद है वहां पर। 3 गेंदें लगातार डॉट बॉल खेली है उन्होंने। पहला ओवर प्रगति पर 1 रन दिया लेग बाइज के सुर में। इस बीच असला ओवर 1 लेग स्पिन करने में माहिर, यहाँ पर बाकी का काम विकेट कीपर ने कर दिया, डॉट बॉल निकालने में कामयाब। पावर प्ले का ओवर, उस ओवर में पूरा फायदा नहीं उठा सके, बान कर रखा है। 5 गेंदें हो चुके, लेग बाइज के तौर में 1 रन आया है, वो भी 1 लेग बाइज के स्वरूप में, वो भी पहले। इस बीच आखिरी गेंद करने के लिए तैयार सलमान, दौड़ना शुरू कर दिया, अंपायर को पार कर दिया। ओवर 1 अंदर की तरफ आई, अपील जोरदार, लेकिन अंपायर ने उस अपील को खारिज कर दिया। आवाज ज्यादा थी, उस अपील में विश्वास कम था। इस प्रकार से पहली ओवर की समाप्ती पर धन्यवाद लक्ष्मण। यानंतरचा सामना बेला वर्सेस कोंडवा। कृपया दोन्ही संघाच्या संगणकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे। बेला वर्सेस कोंडवा, दोन्ही संघाच्या कर्णधार कृपया टॉस साठी यायचं आहे। आपण सांगितलं होतं की इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस होईल, आपण अनाउन्समेंट केली होती। दोन्ही संघाचे कर्णधार बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय, त्यामुळे 3 खेळाडू फक्त 38 सर्कलच्या बाहेर राहतील। आता पूर्ण जबाबदारी आहे ती नासरवर आरआरटी संघाचा। चला बेला संघ आणि कोंडवा संघाचे कर्णधार कृपया त्वरित या। बेला आणि कोंडवा त्यानंतरचा सामना आपण बघणार आहोत। कृपया तिकडे जे बसलेत निंबाखाली लक्ष घ्या, डावखुरा फुलंदाज आहे त्यामुळे शॉट येतील तिकडे। कोंडवा संघाचे कर्णधार आलेत, बेला संघाचे कर्णधार या। इस बीच दूसरा और प्रगति पर लेफ्ट हैंडेड बल्लेबाज के लिए ऑफ स्टंप के बाहर जाने दिया, विकेट के 10 स्थानों में डॉट बॉल निकलने में कामयाब। झाकीर आहे, लक्ष्मण खूप त्रास होते सर्व खेळाडूंना। आता पण हा जर लोकल पंच असता तर नक्की वाईट, नासरला पण माहिती होतं की हा वाईट मिळेल, पण पंच वाईट देत नाहीयेत। चांगला फटका नासरच्या बॅट मधून, डिक्लेअर झोन आहे तिथे, 1च धाव मिळेल नासरला। 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 2 रन, 1 विकेट खोकर 2 रन।
बढ़िया गेंदबाजी की वो सलमान ने, जिन्होंने एक रन खर्च कर एक सफलता अर्जित कर दिया। यहाँ पर जाकिर ने बढ़िया शुरुआत की। वाइड की जो दाद मांग रहे थे वो शफल करके ऑफ स्टंप के बाहर गए थे, इसकी वजह से वो वाइड देने से नहीं रोक पाएंगे। इस बीच जाकिर अपने बॉलिंग मार्ग पर तैयार। अप्रतिम गोलंदाजी इथे कोंडवा संघातील कर्णधार इथे हजर आहेत। दूसरे विकेट का पतन होता हुआ आरआरटी के लिए, जिन्होंने 6 गेंदें डॉट बॉल खेली। शहजाद ने 2 रन के निजी स्कोर पर दूसरे विकेट का पतन होता हुआ जाकिर। और दाद देना चाहूंगा सलमान की, सब बल्लेबाज कहते थे कि इस बीच और पिच लेकर घुमाया, फील्डर कोई मौजूद नहीं, सीमा रेखा के बाहर जाते हुए 6 रन के लिए डीजे। आठ रन, 2 विकेट खोकर 8 रन। इस बीच जाकिर और पिच लेकर घुमाया मिड ऑफ के ऊपर से, लगातार दूसरा छक्का उनके बल्ले से आता हुआ। बल्लेबाजी के लिए पिच नहीं बनाई है। यहाँ पर एक उदाहरण देखिए जो सलमान ने यहाँ पर पहली ओवर में पावर प्ले में एक ही रन 22 के तौर पर दिया था, इसकी वजह से वो बल्लेबाजी के लिए पिच बनाए, वो निर्णय खारिज होता हुआ, क्योंकि गेंदबाजी को भी मदद मिलती हुई सुबह की नमी में इसमें हल्का सा उछाल मिलता हुआ आखिरी गेंद आने बाकी, स्कोर पहुंचा है 14 रन। इस बीच जाकिर बढ़िया शॉट इनसाइड एज होता हुआ, फील्डर गेंद के नीचे आता हुए सलमान, और एक विकेट का पतन होता हुआ डीजे। थैंक यू पॉल सिद्धेश और धन्यवाद हरीश। इस बीच तीसरा ओवर लेके सलमान, जिन्होंने पहली ओवर में 1 रन खर्च करते एक ब्रेक थ्रू दिलाया था। इस बीच नए बल्लेबाज नॉन स्ट्राइक में अनस और स्ट्राइक पर नासर, जो लेफ्ट हैंडेड बल्लेबाज है। सलमान अपने बॉलिंग पर तैयार नासर के लिए,
नासर एक रन पर बल्लेबाजी कर रहे हैं और दूसरे ओवर की समाप्ति 14 रन, 3 विकेट खोकर 14 रन। इस बीच सलमान ने दौड़ना शुरू कर दिया, अंपायर को पार करते हुए पटकी हुई गेंद उछल के खेला उसे डीप विकेट क्षेत्र में, फील्डर कोई मौजूद नहीं, आउटफील्ड खराब है, कितने रन आते हैं वहां पर, अंपायर का इजाफा 4 रन। कमरिया करेला पालप लॉलीपॉप लागेलू। कमरिया यूपी बिहार का ये त्योहार है। ये जो गाना था उसी का इस बीच मैच को रुक करते हैं। अब बढ़िया ब्लॉकर में गेंद खेल दिया उसे ऑन साइड की क्षेत्र में, 1 रन पूरा कर दिया। फील्डर फिर जब तक फील्डिंग करे तब तक दोनों खिलाड़ियों ने अपना छोर बदला, 1 ही रन के साथ संतुष्ट होना पड़ा। धन्यवाद लक्ष्मण। आपण जो प्रथम क्रमांकाचा चषक भव्य बघतोय ते कैलाससी नागे अंबाजी यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू प्रशांत पांडुरंग अंबाजी आणि नातू जयेश पांडुरंग अंबाजी यांच्याकडून ती 10,000ची रोख रक्कम आली। तर मी माननीय श्रीमान पांडुरंग नागे अंबाजी यांना विनंती करेन की त्यांनी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, कारण यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल त्यांच्या हस्ते होणार आहे, त्यामुळे त्यांना मी विनंती करेन की त्यांनी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। सलमान लेग स्टंप पर गेंद थी, फाइनली के क्षेत्र में खेला हुआ शॉट, कोई खिलाड़ी मौजूद नहीं, गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर, चौका। पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार। धन्यवाद डीजे मास्टर। बारका कामले के ऊपर ये चित्रित किया गया था एकनाथ माली की आवाज में। इसी बीच मैच की ओर रुख करते हैं, कंधों का इस्तेमाल करते हुए डॉट बॉल निकालने में कामयाब। स्कोर ठहरा हुआ अभी भी 23 रन, 3 विकेट खोकर 23 रन। तीसरा ओवर प्रगति पर है, जो कि 4 गेंदे हो चुके, 9 रन खर्च कर दिए सलमान ने। वही सलमान है जिन्होंने पावर प्ले की ओवर में 1 रन खर्च किया था और एक सफलता अर्जित की थी। बढ़िया स्लोवर वन उछाल कर खेला है, स्क्वायर लेग से खिलाड़ी दौड़ कर आते गेंद के नीचे और 1 विकेट का पतन होता हुआ दूसरी सफलता अर्जित करते हुए सलमान डीजे। पांडुरंग अंबाजी यांचं हार्दिक स्वागत होते। जोरदार एकदा टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे। अतिथी कक्षामध्ये त्यांना स्थानापन्न करण्यासाठी विनंती करणे। जो आपल्या समोर भव्य चषक दिसतोय, हा मोठा चषक जो आपल्या समोर दिसतोय तब्बल माझ्या उंचीचा, तो आम्हाला त्यांच्याकडून मिळालेला आहे। त्यांच्या पिताश्री कैलाससी नागे अंबाजी यांच्या स्मरणार्थ त्यांनी हा आम्हाला प्रदान केलाय। सामन्याकडे लक्ष्मणनी लक्ष ठेवायचं आहे। धन्यवाद हरीश। इस बीच फील्डर वहां पर मौजूद है, रनआउट की संभावना, जब तक फील्डर फील्डिंग करे तब तक दोनों खिलाड़ियों ने अपना छोर बदला, 1 ही रन के साथ संतुष्ट होता हुआ तीसरी ओवर की समाप्ति पर स्कोर पहुंचाया 24 रन, 4 विकेट खोकर 24 रन। तसेच लक्ष्मण आम्हाला जे सामनावीरचे किताब आले, प्रत्येक मॅचचे सामनावीर ते नंदाबाई ओढीचे नाकवा गोविंद भांजी कावळे यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपये आम्हाला प्रदान करण्यात आले। त्या कोळी महोत्सव 2019 साठी जर नाखवा गोविंद भांजी कावळे कुठे असतील तर कृपया अतिथी कक्षामध्ये त्यांनी लगेच यायचे आहे। त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा जो चषक आपल्या समोर दिसतोय तो कैलाससी जनाबाई गणेश कावळे यांच्या स्मरणार्थ श्री गणेश पद्मा कावळे यांच्याकडून आलेला आहे। तरी मी माननीय श्रीमान गणेश पद्मा कावळे असतील तर त्यांनी अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं ही विनंती राहील। लक्ष्मण। धन्यवाद हरीश। इस बीच सलमान नई गेंदबाज और यहाँ पर फ्रंट फुट आकर मारने की कोशिश और अंपायर ने उंगली दिखाई और 1 विकेट का पतन होता हुआ स्टंप बिखेर दिया यहाँ पर डीजे। धन्यवाद डीजे। त्यानंतर आपण टेनिस cricket.in च्या माध्यमातून ही टूर्नामेंट 185 देशामध्ये दाखवतोय। तर टेनिस cricket.in चा जो खर्च आहे तब्बल 35,000 रुपये, ते आमच्या गावातील जयदास जाण्या रामदास जाण्या गोवारी नाकवा, तसेच जयदास जाण्या गोवारी नाकवा,
तसेच कमलाकर चांग्या कावळे आणि वसंत चांग्या कावळे या 4 नाखवांनी तर tenniscricket.in स्पॉन्सर केलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे दिकोळी समाजाच्या वतीने. त्यानंतर फायनल चा जो सामनावीर आहे जी माझ्या हातात तुम्हाला ट्रॉफी दिसते, कैलासची मांबाई कमलाकर भुणेसर यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव कुमार ओमकार कमलाकर भुणेसर यांच्याकडून अंतिम सामन्यासाठी हा सामनावीरचा पुरस्कार आलेला आहे. लक्ष्मण धन्यवाद हरीश. ग्लांस कर दिया उसे ऑन साइड के क्षेत्र में. जब तक फील्डर फील्डिंग करे तब तक दोनों खिलाड़ियों ने छोर बदला. एक ही रन के साथ संतुष्ट होना पड़ा. 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 25. यहाँ पर आराठी हार के और अग्रसर होते हुए और इतना बड़ा स्कोर जो वरुण ने उनके सामने रखा, तो हरीश मैं कहूंगा कि टॉस जीत के जो उन्होंने फैसला कर दिया. 10 गेंदों में 81 रनों की जरूरत. यहाँ पर ऑफ स्टंप के बाहर सफल कर दिया उसे. दोनों खिलाड़ियों के बीच में जाती हुई गेंद. जब तक फील्डर फील्डिंग करे तब तक दोनों खिलाड़ियों ने छोर बदला. 1 ही रन के साथ संतुष्ट होना. टीम का बढ़ता हुआ स्कोर 26 रन. धन्यवाद लक्ष्मण. त्यानंतर मालिकावीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीज तसेच उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज या दरम्यान परागच्या डोक्याच्या वरून हा षटकार. धन्यवाद डीचे धन्यवाद. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज हे 3 चषक ज्यांच्याकडून आले ते सोरटी सोमनाथ बोटीच्या नाकवा रामचंद्र भानजी कावळे आणि वज्रेश्वरी बोटीचे नाकवा रोहिदास नागेश कावळे यांच्याकडून प्रत्येकी 5,000 रुपयाचं षटकार लाईनमॅननी दिले. आमच्या षटकार अप्रतिम झेलचा प्रयत्न केला होता अल्तमशनी. धन्यवाद डीजे धन्यवाद. हे 3 पारितोषिक दिलेत. मी त्यांना सुद्धा विनंती करेन. रामचंद्र भानजी कावळे आणि रोहिदास नागेश कावळे यांना सुद्धा मी अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न होण्यासाठी विनंती करेन. त्यामुळे दोन्ही नाकवाणी सुद्धा या मैदानात अतिथी कक्षामध्ये यायचं ही विनंती. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समनचा किताब त्यांच्याकडून आलेला आहे. तब्बल दोघां मिळून 5,000ची रक्कम आपल्याला प्रदान करण्यात आली या कोळी महोत्सव 2019. चौथं षटक संपतंय. 38 धावा. 5 गडी बाद 38 धावा. वज्रेश्वरी बोटीचे नाकवा नागेश धर्मा कावळे यांच्याकडून आपल्याला 5,000 रुपये आणि रामचंद्र भानजी यांच्याकडून 5,000 रुपये एकूण 10,000 रुपये या 3 पारितोषिकांसाठी त्यांनी स्पॉन्सर केलेला आहे. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन बेला आणि कोंडवा या संघाला माझी विनंती राहील की आपण त्वरित नाणेफेकीसाठी इथं हजर राहायचं आहे. ते एंट्री फी जमा करायची आहे, प्रवेश फी जमा करायची. महेश बुणे सर आपण दखल घ्यायचे. घेतोय एंट्री फी जमा करायचे. बेला संघाला माझी विनंती राहील. आणि 6 चेंडूमध्ये 68 धावांची गरज आराठी संघाला. कल्पेश पांडू स्कॅनर पांडू आहे का असेल का, जर फोन केलास तर बरा होईल. त्यानंतर हरिदास बेडेकर कुठे असतील तर कृपया त्यांनी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. हरिदास बेडेकर आणि लक्षात घ्या ओरिजिनल आयडी आणि सरी एखादा खेळाडू जर तुम्ही जर चुकीचा आहे तर केला तर मॅनेजमेंट कठोर निर्णय घेऊ शकतो. बाद झालाय तिकडे मैदानामध्ये खेळाडू. लक्ष्मणनी सामनाकडे लक्ष ठेवायचं आहे. धन्यवाद हरीश. त्यामुळे एक विनंती राहील बेला आणि कोंडवा संघाला जो ओरिजिनल प्रूफ आहे, कारण ही गाव टू गाव टुर्नामेंट खेळवते आपण, विलेज टू विलेज. तुम्ही डुप्लिकेट किंवा फेक आयडी आणि ते जर आमच्याकडे सिद्ध झालं तर त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते. तब्बल आपला संघ एंट्री फी जमा करून सुद्धा बाद करण्यात येईल. त्याच्यावर कुठलेही ऑब्जेक्शन नसेल. आपल्याला पूर्व सूचना दिलेली आहे आम्ही. त्यामुळे जे 11 खेळाडू आहेत ते तुमचे एकाच गावातील असले पाहिजे. तुम्ही युट्यूबला जर बघितलं दुसऱ्या दिवशी सामना होता शिगरे संघामध्ये खारांबोलीचा खेळाडू होता. आधार कार्ड त्यांनी दाखवलं होतं शिगरेचं, पण आमच्या इथं स्कॅन करण्यात आलं, त्याचा ॲड्रेस खारांबोलीचा निघाला, त्याला खेळू दिलं नाही इथं. त्यामुळे लक्षात घ्या, कुणी असं समजू नका की आम्ही आयोजकांना धुळफेक करू, डोळे झाकून ठेवू, कारण आमच्याकडे तशा सगळ्या टेक्नॉलॉजीज इथं उपलब्ध आहेत.
त्यामुळे तुम्ही आमच्या आयोजकांना कुठलीही फसवणूक तुमची पकडली गेली जाईल आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये सापडला तर तुमची प्रवेश फी जमा करून सुद्धा आपला संघ बाद केला जाईल. त्यामुळे ही सूचना पूर्वीलाच दिलेली आहे आपल्याला. त्यामुळे 11 जे खेळाडू आहेत ते 11 खेळाडू तिथलेच असले पाहिजे, एका विलेजमध्ये असले पाहिजे, एका गावातले असले पाहिजे, ही विनंती आपल्याला आयोजकांकडून. याचा नंतरचा सामना दुसरा सामना साखळी फेरीतील दुसरा सामना खेळतील बेला आणि कोंढवा संघ. लक्ष्मण. धन्यवाद हरीश. इस बीच छक्का आता हुआ और 6 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 46 रन. धन्यवाद डीजे. तसेच आमच्या दिगकोळी समाजचे अध्यक्ष बाळारामरी खेळोजी व हरिहरी झेंगर यांचं सुद्धा आगमन होतंय. त्यांना सुद्धा मी अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न होण्यासाठी विनंती करणार आहे. इस बीच अल्तमश अब स्टंप के बाहर जाती हुई गेंद को कट करना चाहा, फील्डर कोई मौजूद नहीं, सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. सोरटी सोमनाथाचे नाकवा यांनी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. गोविंद भांजी कावळे नंदामाईचे नाकवा यांनी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. तसेच नागेश धर्मा कावळे वज्रेश्वरी बोटीचे नाकवा यांनी, तसेच रोहिदास नागेश कावळे, या सर्वांची मी ज्यांची नावं घेते त्यांनी कृपा करून अतिथी कक्षामध्ये इथे यायचं आहे, ही माझी विनंती राहील. चौकार जातो या दरम्यान. आयोजकांना जर ते कुठं दिसत असतील ही नाकवा लोक तर त्यांना कृपया आपल्या अतिथी कक्षामध्ये आणायचं आहे, ही विनंती राहील आयोजकांना माझी. चला, बेला आणि कोंढवा संघाचा सामना एक उशिरा सामना सुरू झाला. हा सकाळचा 10:30चा सामना तब्बल 11 वाजता सुरू झाला होता. आत्ता 12 वाजून 10 मिनिटं झालेत. आमच्या दिगोळी समाजचे अध्यक्ष बाळाराम हरी खेळोजी यांचं आगमन झालंय अतिथी कक्षामध्ये. तसेच हरिहरी झेंगर यांचं आगमन झालेलं आहे. चला, बेला आणि कोंढवा संघाला पुन्हा एकदा सूचना, आपण नाणेफेकीचा कौल इथं घेण्यासाठी यायचं आहे.